गुड मॉर्निंग मंडळी, कसे आहात सर्वजण. स्वागत आहे तुमचं पिकाचू वर्ल्ड या यूट्यूब चॅनलमध्ये. चला तर मग सकाळची वेळ आहे. पहिल्यांदा आपण चहा बनवून घेऊया. गरमागरम असा चहा पिऊन घेऊया. त्यानंतर आज आपण बनवत आहोत काळा चना मसाला. त्याची रेसिपी बघा, खूप छान आहे. सिंपल आणि साध्या पद्धतीने काळा चना बनवत आहोत. तर एक कढई घ्यायची आहे, त्यामध्ये 2 कांदे भाजून घ्यायचे. त्यानंतर 2 टमाटर भाजून घ्यायचे. ते भाजून त्याची ग्रेव्ही करून घ्यायची. हे बघा, आपला चना असा व्यवस्थित मऊसूत शिजला पाहिजे. आणि मग ते भाजून घेतलेले चणे मिक्सरमध्ये बारीक करून घ्यायचे. मी चणे बारीक करून घ्यायचे बोलले, चणे बारीक करून घ्यायचे नाही. असं कधी कधी होतं. नवीन ब्लॉगिंग चालू केली, चुकाही होतच असतात. तर चणे भाजून घ्यायचे नाही, चणे नाही, शिजवलेले चणे साईडला ठेवायचे. ग्रेव्ही आपण टमाटर त्याची पेस्ट करायची. तुम्ही व्यवस्थित बघा, तुम्हाला दिसेलच. आणि बेसिकचे मसाले टाकून परत एकदा परतून घ्यायची. जशी आपण पनीरला ग्रेव्ही करतो, जशी सगळ्याच भाज्यासाठी ग्रेव्ही करतो, नॉनव्हेजसाठी ग्रेव्ही करतो, त्याच पद्धतीने ग्रेव्ही करायची. त्यात गरम मसाला घालायचा. नंतर काळा चना मसाला असेल तरी घालायचा, काळा चना मसाला नसेल तर तुम्ही फक्त गरम मसाला घातला तरीही चालेल. धने पावडर, हळद, नमक हे सगळं घालून बेसिकचे मसाले हलवून घ्यायचं, सगळं मिक्स करून घ्यायचं. आणि त्यानंतर आपले शिजलेले कुकरमधले चणे बारीक न करता त्यामध्ये टाकायचे आणि मिक्स करायचं आणि एक 5 ते 7 मिनटं शिजवून घ्यायचं. अशा सिंपल पद्धतीने काळा चना मसाला तयार होतो आणि खूप छान लागतो. चपातीसोबत खाऊ शकता तुम्ही, पुरीसोबत खाऊ शकता, कशासोबतही छान लागतो. तर असेच माझे गावाकडचे व्हिडिओ ब्लॉग्स कसे वाटतात मला कमेंट करून नक्की सांगा. आणि असेच नवनवीन ब्लॉग बघण्यासाठी सबस्क्राईब करा माझ्या यूट्यूब चॅनलला आणि सपोर्ट करा. असेच आपण नवीन गोष्टी तुमच्यासमोर घेऊन येत जाऊ. तर उद्या आपण काय म्हणतात त्याला, हळदीचं लोणचं बनवणार आहोत. तोही ब्लॉग नक्की बघा. असेच नवनवीन ब्लॉग्स आणि गावाकडच्या गोष्टी बघण्यासाठी सबस्क्राईब ही नक्की करा माझ्या यूट्यूब चॅनलला. कमेंट करा, लाईक करा, शेअर करा.